सामाजिक कार्यकर्ते निर्माण झाले। या ठाण्यानं शिवसेनेला पहिली सत्ता महाराष्ट्रात मिळवून दिली, असे एक सुसंस्कृत शहर ठाणे। या ठाण्यामध्ये शिवसेनेने अनेक नेते निर्माण केले। सतीश प्रधान असतील, मोदा जोशी असतील, बरं का, धर्मवीर आनंद दिघे, ज्यांना तुम्ही आपले गुरु मानताय, आणि त्यांची जी वास्तू होती, त्या वास्तूतून ते न्याय द्यायचे, दरबार भरवायचे, लोकांना भेटायचे, इथे त्यांचं वास्तव्य होते। त्या वास्तूमध्ये या मिंधे सेनेचे लोकांनी, म्हणजे गुंडांनी, टार्गेट पोरांनी लेडीज बारमध्ये नाचतात आणि पैसे उधळतात लेडीज बारमध्ये, त्या पद्धतीचा जो उपक्रम साजरा केला। आपण पाहते चित्र अत्यंत विचलित करणारं चित्र आहे, अत्यंत विचलित करणारं। आणि मी कालही म्हणालो, परवाही म्हणालो, आनंद दिघे जिथे बसत होते त्या भिंतीवरती एक हंटर लावलेला असायचा। त्या हंटरचा अर्थ असा होता, चुकाल तर पाठीवर हंटर पडेल, असा मी म्हणायचो। आणि अनेकांना तो हंटर पडलेला आहे, तो चाबूक। जर आज आनंद दिघे साहेब असते तर हे जे लेडीज बारवाले जे होते आतमध्ये घुसलेले मिंधे सेनेचे लोक, त्यांना आणि त्यांच्या बॉसला चापकानं फोडून काढलं असतं टेंबी नाक्यावर। कुठली संस्कृती ठाण्यामध्ये आणली? एकतर तुम्ही त्या आनंद आश्रमाचा बेकायदेशीरपणे ताबा घेतलेला आहे। त्यांचे जे मूळ मालक होते त्यांना ढाक, दहशत या माध्यमातून तो जो पार्शांचा ट्रस्ट होता त्यांचा ताबा तुम्ही घेतलात। मुळात ती शिवसेनेची प्रॉपर्टी आहे, आनंद दिघे साहेबांची प्रॉपर्टी असेल वैचारिक। आनंद दिघे म्हणजे तुमचे खाजगी नाही आहेत कोणी, हा। तर अशा पद्धतीनं ठाण्यातल्या लोकांची मान खाली जाईल शर्मेनं, असं कृत्य तुम्ही केलंय, तुमच्या लोकांनी केलं। ही तुमची संस्कृती आहे, ती खाली आली आहे। ही या मिंधे सेनेचे जे वरचे आहेत सरदार, शिलेदार, ही त्यांची संस्कृती आहे, ती खाली आलेली आहे, ती खालपर्यंत झिरपली। त्याच्यामुळे आता काय कोण माफी मागत असेल, पदावरून काढला असेल, अमुक असेल, हे पूर्णपणे नौटंकी आहे। पंतप्रधान होत असाल तर आम्ही पाठिंबा देऊ अशी काहींची ऑफर होती, मात्र पंतप्रधान बनणं मात्र ध्येय नाही आणि कोणत्याही पदासाठी तडजोड करणार नाही असं नितीन गडकरींनी वक्तव्य केलं। बघा, नितीन गडकरी हे एक भारतीय जनता पक्षातले सर्वमान्य असे नेते आहेत आणि पंतप्रधान पदासाठी तडजोड करा असं त्यांना कोणी सांगितलं असेल असं मला वाटत नाही। मुळात या देशात ज्या पद्धतीची हुकुमशाही, एकाधिकारशाही सुरू आहे, ज्या पद्धतीचे एक प्रकारे आणीबाणी लावण्याचा प्रयत्न गेला 10 वर्षापासून सुरू आहे, त्याविरुद्ध त्याच्याशी तडजोड करू नका, त्या प्रवृत्तीशी तडजोड करू नका, ही भूमिका त्यांच्याकडे जर कोणी मांडली असेल विरोधी पक्षातल्या प्रमुख नेत्यानं, तर त्यात चुकीचं असं मला वाटत नाही। किंबहुना आज जे सरकारमध्ये बसून सध्याच्या या देशातल्या मूल्यांशी तडजोड करतायत, लोकशाही असेल, स्वातंत्र्य असेल, न्यायपालिका असेल, तो एक राष्ट्रीय अपराध आहे असं मी मानतो। आणि नितीन गडकरी या सगळ्याच्या विरुद्ध सातत्यानं बोलत राहिले, आवाज उठवत राहिले, आपल्या भूमिका मांडत राहिले। म्हणून जर त्यांना कोणी विरोधी पक्षाच्या प्रमुख नेत्यानं, ज्या नेत्याला ते फार मानतात, त्यांनी जर हा त्यांना काही सल्ला दिला असेल तर त्याच्यामध्ये फार महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ, सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।